येलो नाही ती वाजू नको टाळायची ब्लॉग चालू आपला दिवाळी मग काय टाळ वाजवायची का दिवाळीमध्ये. नमस्कार मंडळी, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तिथे इकडे ग. तर आज मी पारूसं उठलो, सकाळ सकाळी मोबाईल घेतला आणि डायरेक्ट ब्लॉग चालू केलाय. आणि दीदी रेडी झालेली त्याच्या ऑफिससाठी. गाईज आज आहे लक्ष्मीपूजन, ती चालली ऑफिसला. चल ना आहे तिने आणखीन एक ड्रेस आणला. मी तिला 2 ड्रेस आणले दिवाळीमध्ये आणि तिने तिला 2 ड्रेस आणले दिवाळीमध्ये. हे बघा, हे तर मी आणला होता, ठीक आहे, ही काल घालून गेलती. आणखीन कुठे तो मरूनवाला. चल ना लवकर इकडे ना, इकडे तिथे मी ब्लॉग चालू केलाय. इकडे 2 मिनिटं ये ना फक्त. आणि तिने आणखीन तिला 2 ड्रेस आणले. हे बघा, हा एक नवीन ड्रेस. खाली बस, खाली बस. तू बघितलास का? मी आताच बघितलाय. काय असले का आणलेस तू ड्रेस? कितीच आहे? बापरे, बघा काय किती पैशाचं काढायला घ्यायचे. बघा मी फक्त 400-300 आणले शर्ट. मला मी कुर्ता, ही बोलली मला कुर्ता नकोच घेऊ वैभव, फक्त एकच टाइम घालायला येते, बाकी तू कधी घालतेच नाहीस. मग त्याच्याऐवजी शर्टच घे, तू सुंदर घालू शकतो, मग तू कुर्ता नकोच घेऊ. आणि गाईज इतका लेट उठली ना, काय सांगू मी तुम्हाला. आम्ही सगळे तिघं पण इतकं लेट उठलोयत ना, इतकं लेट उठलोयत ना, काय करणार. आता लक्ष्मीपूजन आहे. मतलब मी कशामुळे लेट उठलो तुम्हाला सांगा. मी उठलो असतो 5 वाजताच, पण मी 5 वाजता झोपलोय. 5 नाही 5:30 वाजता झोपलोय, कारण आपली नाईट शिफ्ट असते तुम्हाला माहिती. सोमवारी मी नाईट शिफ्ट करत असतो, मग मंगळवारी मी डायरेक्ट 5 वाजता घरी येतो आणि उठतो, झोपतो, मग नंतर उठतो. तर गाईज आता मी हातोरणाच्या वगैरे घड्या घालणं. हे बघा, मी आधी हातोरण पांघरुणच्या घड्या घाललो, आपण भेटू. आणि आज तुम्ही माझ्यासोबत आणि आईसोबत लक्ष्मीपूजन करणार आहात, ठीक आहे. जी जाणार आहे ऑफिसला, तर आपण भेटूयात आपल्या लक्ष्मीपूजन. आणि सगळ्या घरातला राडा वगैरे काढायचा आहे, थोडीशी साफसफाई राहायची, ती साफसफाई करायची. आणि मेन म्हणजे लक्ष्मीपूजनची तयारी करायची. आज खूप सारे रील्स बनवायचे आहेत, खूप सारे कंटेंट काढायचं आहे, खूप साऱ्या पूजा वगैरे करायची. तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत पूजा करायला राहा, ठीक आहे. बाय. मी आंघोळ करतो, ब्रश करतो. आमचं सगळं तर झालंय खरं, पण माझं रात्री दुखत होतं म्हणून मी रात्री लय उशिरा झोपले आणि लय उशिरा उठले. म्हणजे मला झोपच येत नव्हती. मी मला वाटतं 1 वाजता झोपले. नाटकी नाही, तुझ्या गोळ्या खाल्ल्या, तुला दाखवू का? खाल्ल्या मला कसं दाखवली गोळ्या? तर आता ना आम्हाला एक तुम्हाला दाखवायचे, आम्हाला ऑफिस मध्ये काय काय मिठाई भेटली ती, ठीक आहे. मला काय भेटली, दीदीला काय भेटली दाखवायची. इंटरेस्टिंग भेटली. सो आता मी दाखवतो तुम्हाला आमच्या ऑफिस मध्ये आम्हाला काय काय भेटले ते स्वीट्स मध्ये. स्वीट काहीच गरमत नाही बरं का. तर पहिलं ठीक आहे. तर पहिलं दीदीची खूप मोठी कंपनी, काय खूप म्हणजे खूप मोठी आहे ना. इतकं गुणगान गायची हिच्या कंपनीचं. हे माझ्या कंपनी माझी इतकी छान आहे, इतकं छान आहे, मोठी. तू काय दिला गिफ्ट तू सांग हिच्या कंपनीचं. इथे एवढा हसतो ना काय ते बघा. अरे पण चांगलं, मी कुठं काय म्हणलोय. ड्राय फ्रुट्स दिले, ड्राय फ्रुट्स. मला काय एवढं बोलायचं आपण. पण ती आता जॉईन झाली 1 महिन्यापूर्वी त्या कंपनीमध्ये. नाही काय ते नट्स काहीतरी असतील. नको फोडू, आफ्रिकनची 1-2 लाखाची असतील, नको फोडू. आपल्याकडे आहेत ना ते, नंतर पूर्ण आपल्याकडे इतके मोठे कागद म्हणजे. तर मी काय म्हणतो, आपण असं नाही बोलायचं. जे गिफ्ट दिलं ते प्रेमाने स्वीकारायचं, प्रेमाने स्वीकारायचं. काय करायचं तर असं करायचं. तर तिला ते दिलंय. आणि काय मी ना माझ्या मॅनेजरला आज बोललो, हे बघा लास्ट टाइम तुम्ही ना खूप गद्दारी केली मिठाईमध्ये, इतकं लोकल दिली, ह्या वेळेस मला चांगली पाहिजे, देऊच नका. मग द्यायची द्या चांगली. एकदा बोनस नाही दिला, एक वर्षावर आपण त्यांच्यापाशी काम करायचं आणि बोनस नाही, मग ते खूप जाऊ द्या. म्हणजे मी आता समजून घेऊ शकतो, आमची कंपनी थोडा लॉस मध्ये चालवता. स्टील आमचा बॉस खूप चांगला आहे, खूप म्हणजे खूप चांगला आहे. बोलायचं नसतं नाही रे, पण एक एम्प्लॉईच्या पण मनामध्ये काहीतरी असतं ना की दिवाळीला मला बोनस भेटावा. आपण एवढं त्या कंपनीमध्ये 2-2 वर्ष काम करतोय. सो आय डिझर्व इट. सो तू 1 ते 2 महिने झालं असं, तू 1 ते 2 महिने झाले, पण ठीक आहे. पण आम्ही असं नाही बोलतो की शिकायत नाही करत, पण एक मनामध्ये आशा असते काही सगळ्यांचं, ठीक आहे. सो जे गिफ्ट दिले त्यांनी, स्वीट्स दिले. जर आपण आशा ठेवली तर 1 महिन्यात दिवाळीचा बोनस भेटणार असं नाही तसं, आणि भेटल्यानंतर आपलं मन दुखतं, त्याच्यामुळे कधीच आशा ठेवायची नसते. पण असते सगळ्यांना, ठीक आहे. पण आम्ही लोक जे दिले ते स्वीट्स स्वीकारतात आनंदाने, कारण दिवाळी आहे. त्यांच्या पण घरी मतलब त्यांना पण आउट्स अँड आउट्स असतात. बिझनेस काय उभा करणं काय कमी मतलब छोटी गोष्ट असते, ठीक आहे. काय अडचण, मी शिकायत नाही करत, पण असं. आणि माझ्या बॉसने हे दिले मला गिफ्ट आहे मिठाईचा. याच्यामध्ये ना खूप सारी व्हरायटीची मिठाई मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. आणि मेन म्हणजे माझी फेवरेट काजू कतली पण आहे. काजू कतली
बाहेर खाली पण मी उठायच्या आधी मला वाटलंच होतं नाही मला वाटलंच होतं तू काहीतरी करतेस माझ्या पिशवीचा आवाज येते फ्रीज मध्ये पिशवी घेतलीस तू आणि हिची नखरी बघा चालू झाली काय बोलते काहीच नाही कारण खूप उशिरा उठला आता मी बनवत ठीक आहे काय बनवायचं रे काल पण खिचडीच दिली होती मी टिफिनला आज पण तेच म्हणत बाई कसं करू मी आणि आंघोळ नाही केली फक्त ब्रश केला आणि तोंड धुतलं तरी पण किती सुंदर सुंदर दिसतो कट करणं फटाफट का केलं ना कट मी आणि काय करायचंय माझं काम झालंय ते पण कट करायचंय ही बघा पोरगी चालली बघा आता इकडे बघा जरा तिला लुक दाखव फुल चप्पल तर काय घातली घोटाडांग घातली माझी चड्डी दिसली तिकडे बरोबर दिसतील ना उलट मॅच होतीये जबरदस्त तू असल्याशिवाय आम्हाला काही सुधारतच नाही माहिती का बाय करा आम्हाला थोडस आगे ह्यांना कर की बाय बाय गाय मित्रांनो माझी एकदम छान पद्धतीने झोप झालेली आहे जेवण झालेलं आहे घर वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आई आणखीन पण झोपलेली आहे मी उठलेलो कारण मला व्हिडिओ वगैरे खूप काय बनवायचं होतं त्याच्यामुळे आता 4:30 वाजल्यात आपल्याला फुलं आणायची आहेत आणि खूप सारं सामान बाहेर काढायचं आहे माझ्या मेकअपची व्हॅनिटी माझे नाही माझी मेकअपची व्हॅनिटी आणि आमचं शूटिंगचं साहित्य जे पण ट्रायपॉड वगैरे आहे खूप काही आहे फुलं आणायचे आहेत खूप काही आणायचं आहे पुन्हा छान पूजा मांडायची आम्ही इकडे पूजा मांडणार आता जी सनलाईट आहे ना सनलाईटच्या तिकडे पूजा मांडणार आम्ही म्हणतो फोटो वगैरे काढणार पण दीदी येणार लेट ऍक्च्युली त्याच्यामुळे काहीच कळणार नाही कधी पूजा करावी वगैरे पण अंधार पडल्यावर तर पूजा करण्यात अर्थ आहे त्याच्यामुळे आधीच पूजा करावी लागेल आणि दीदी आल्यावर फोटो वगैरे काढवायत आम्ही त्याच्यामुळे आधी आपण गावात फुलं आणून नंतर आई उठल्यावर पूजा मांडायची आहे आणि मला खूप सारे व्हिडिओ पण काढायचे फोटो पण काढायचे मला इंस्टाला मेकअपसाठी पोस्ट करायचे आहेत मी काहीतरी ना कंटेंट हे केलंय त्याच्यामुळं ते कंटेंट पण शूट करायचं मला तर चला माझ्यासोबत तुम्ही पण पूजाला ठीक आहे गाईस फुलं वगैरे आणलेत आपण आणि फुलं एवढी महाग होती ना आज बापरे बाप तुम्हाला सांगू का फक्त ना एवढी मला एक कलरची फुलं पाहिजे होती एवढी फुलं हे पण सुकलेली आहेत माहिती किती फुलं आहेत 6 फुलं नाही 6 नाही 5च आहेत 10 रुपयाला 5 फुलं आणि हे 20 रुपयाला फुलं हे 20ला होते पुन्हा हे पण 20ला होते खूप महाग होते फुलं मी आता फुलं आणल्यात आईने सांगितलं मला त्या सुटकेसमधली त्या सुटकेसमध्ये साडी काढायची त्याच्यावर पूजा मांडायची नवीन साडी काढायची नवीन साडीवर माझे सगळे मेकअप प्रोडक्ट ठेवायचे आणि चला आपण आता पूजा मांडायला आधी मला आंघोळ वगैरे करायची मी केळी दूध वगैरे काय काय पाहिजे होतं पूजाला ते आणले आता आंघोळ करूयात काय कसा दिसतोय मी फायनली मी रेडी झालोय आणि पूजा पण झाली ऑलमोस्ट मतलब सगळं डन झालंय मी माझी टेक नाही घेतलं कारण खूप गडबड वगैरे झाली खूप मतलब 2-2.5 तास झाले आम्ही पूजा करतोय आणि फायनली पूजा झाली खूप छान वाटतंय खूप छान दीदीने पूजा मिस केली पण दीदी आल्यावर पाया वगैरे पडायला तर काय करणार गाइस काम है तो सब कुछ है तो काम करना पड़ेगा भाई मुंबई में रहना इतना आसान नहीं है सब करना पड़ेगा सब देखना पड़ेगा खुद के लिए टाइम नहीं थोड़ा दे असू दे आपण आता मी मस्त दिसतोय का नाही मग कुर्ता छान आहे यार मतलब मी फर्स्ट टाइम घेतला हा कुर्ता मतलब असा कुर्ता आणि हे बघा खाली अशी काळी पॅन्ट घातली आणि मस्तपैकी रेडी झालं तुम्हाला पूजा दाखवतो तुम्ही पण दर्शन घ्या त्या पूजाचं पूजा इतकी छान झाली तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही आपले स्वामी बघा हे बघा आपले स्वामी किती छान दिसतात मूर्ती वगैरे त्याला हार वगैरे घातला स्वामींना मी आणि इकडे माझी डम्मी बाई किती छान दिसते गुलगुलू कशी नटून बसली आणि तिला पल्लू पण दिला यार खरंच असो इकडे आपले ट्रायपॉड वगैरे ठेवले जातात आपण शूटिंग वगैरे करतो लाईट आहे ट्रायपॉड आणि ही मिठाई आहे मला बॉसने दिलेली मतलब आपल्या माझ्या कंपनीतनं मला मिठाई दिली गिफ्ट आणि इकडे थोडेसे फळं ठेवले इकडे आपलं मेकअपचं सामान ठेवलंय आणि इकडे मी असे आणि रांगोळी इग्नोर करा कारण मी काढलेली तुम्हाला माहिती चांगलं कोणी काढले सो आपली अशी पूजा आहे तुम्ही बघून घ्या इकडे नारळ वगैरे ठेवला मम्मीने इकडे काजू बदाम ठेवले तर घंटी वगैरे ठेवली इकडे आपल्याला हे ताट आलं तर तुम्हाला माहिती ताट तर खूपच छान दिसतंय आपलं इकडे थोडेसे फळे ठेवलेत आणि हे दिदीचं फळ आहे संत्र ग्रीन ऍपल केळी ही सगळी दिदीची आहे म्हणजे ती डाएट वगैरे करते ना सो इकडे लॅपटॉप आहे आपल्या इकडे माईक आहे आणि थोडंसं मेकअप आहे सगळ्या गोष्टी इकडे माझी व्हॅनिटी यातलं मेकअपचं काढलं नाही मी कारण सगळंच काढणं गरजेचं नसतं हे बघा आपले स्वामी शेवटी वगैरे वा माहिती का बाहेर पाऊस येते अक्षरशः लक्ष्मीपूजनचा दिवस पाऊस येतो असं किती छान वाटतं ना काहीतरी देव मतलब काहीतरी फंक्शन असेल आणि थोडंसं बाहेर पाऊस थोडंच येतो जास्त नाही खूप छान वाटतं मला बाहेर जायचं होतं ऍक्च्युली रोडला काय चालू काय नाही बघायला पण जर पाऊस उघडला दिदी लवकर आला तर आपण नक्कीच जाऊया ठीक आहे तुम्हाला आपण घेऊन जाऊया तुम्ही बघितली ना आमची पूजा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा दिदी आलेली आता जॉबवरून आणि पूजा वगैरे आमचं तुला माहिती आधीच झालं होतं आता तिने दर्शन वगैरे घेतलं आम्ही फोटो वगैरे एकदम छान काढले बाहेर नाही यार आम्ही फटाके टाळ्याच वाजवली लोकांना वाटायला पाहिजे की आम्ही फटाके वाजवले टाळ्या नको बस नाही छान वाजवते बस
तर मी काय म्हणतो, आम्ही ना खूप छान छान फोटो काढलेत बरं का. आणि ते आम्ही युट्यूबला पण आम्ही फर्स्ट टाइम युट्यूबला फोटो पोस्ट करणार आहेत दोघांचे, नाही का, हे ना. हा दरवेळेस आम्ही फोटो काढतो म्हणजे युट्यूबला पोस्ट करणार, फोटो युट्यूबला पोस्ट करणार, पण ते होतच नाही तिकडे वर घेऊन. आणि आता फायनली आम्ही फोटो पोस्ट करणार आहेत युट्यूबला. तर गाईज खूप प्रेम द्या आमच्या दिवाळीच्या फोटोजला, याच कपड्यामध्ये असणार आहे. सेम बघितली किती प्राइस होती? हे मी 100-200 रुपये आणली होती. सो आम्ही नाही मॅचिंग केलं थोडस फक्त त्याच्यामध्ये व्हाईट नाहीये, व्हाईट आहे पण येलो नाही. ती वाजू नको ब्लॉक चालू आपल्या मग काय टाइम वाजवायची का दिवाळीमध्ये. तर आम्ही खूप छान छान फोटो काढलात गाईज. आणि माझा ड्रेस तर बघूनच हा बघा दाखव माझा. हे बघा तिचा फुल लुक गा. काय बोलते बस 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 झुलपे तुझी ची. लाज नाही वाटत तुला असं हे करायला? आपल्याच घरचे लाजाचा विषय नाही रे आपण. माझा हा ड्रेस आहे 1,500 रुपयाचा. माझ्या गळ्यातला आहे 1,500. हो 1,500 रुपयाचा. दिसतोय माझं बोट. हो नाही हा कॅमेरा दिसतोय. कर काय माहिती म्हणून नाका घ्या बरं बोट. ब्लॉग चालू आहे. नाही काहीच अशा पद्धतीने आमचं लक्ष्मीपूजन खूप छान पद्धतीने झालं. तुम्ही आमच्या साथ होतं, तुम्ही बघितलं. आणि आम्ही ब्लॉग हा इथे सेंड करूयात गाईज. ते ठेवू नका लाईट पण ठेवली. तर गाईज जा ना कपडे चेंज कर. हिला एवढी भूक लागली नाही बघा, इकडे तिने बसली जेवायला. बरं तसंच पाहिजे देव म्हणत असं काय एवढं जेवायचं. गाईज आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच आणि हॅपी दिवाळी म्हणून सगळ्यांना बाय.